विजयाचा चौकार प्रभाग क्रमांक 1 मधून मारलेल्या नगरसेविका रेखाताई टिंगरे माझ्यासोबत आहेत। ताई, विजयाचा चौकार तुम्ही मारलेला आहात, काय प्रतिक्रिया तुमची? पुन्हा एकदा तुम्ही महापालिकेत नगरसेवक म्हणून जाणार? मी प्रथमतः प्रभाग क्रमांक 1 मधील माझ्या जनतेचे मनापासून आभारी आहे। त्यांनी जो माझ्यावरती गेले 20 वर्ष जे काम केलं त्या कामावरती जो विश्वास टाकला आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं कर्तृत्व पाहिलं आणि खऱ्या अर्थानं प्रभागातील जनतेने विश्वास टाकून पुन्हा एकदा मला चौथ्यांदा विजयी केलं। त्याबद्दल मी प्रथमतः माझ्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करते। त्या विश्वासाला पात्र राहून येत्या 5 वर्षामध्ये संपूर्ण प्रभागातील जी काही विकास कामे आहेत ती मार्गी लावल असं मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देते। प्रभाग क्रमांक 1 मध्ये आता लोहगाव पण नव्याने समाविष्ट झालेला आहे। प्रलंबित काही आता प्रशासकमध्ये 2-3 वर्ष होते, महापालिकेमध्ये नगरसेवक नव्हते, प्रशासक होते। मग त्या आता मला वाटतं दरवर्षी ज्यावेळेस तुम्ही 3 वर्ष निवडून आलात, म्हणजे 3 टर्म निवडून आलात, यावेळेस तुम्हाला ते जो 3-4 वर्षाचा जो पाठीमागचा बॅकलॉग भरून काढावा लागणार आहे, अतिरिक्त कामांची जबाबदारी तुमच्यावर येणार आहे, त्याबद्दल काय बोलाल तुम्ही? नक्कीच सर, आता प्रथमतः एक चांगली मोठी जबाबदारी आहे की लोहगाव असेल हा प्रभाग हा 1 नंबरमध्ये आलेला आहे आणि माझ्या संपूर्ण भागातील लोहगाव हे माझं माहेर आहे। त्या जनतेने जो विश्वास टाकला मुलीवरती आणि त्या विश्वासाला पात्र राहून येत्या काळामध्ये त्या परिसरातील सर्वात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहोत। आपण रोज पाणी द्यायचं आहे आपल्याला लोहगावकरांना, त्याचप्रमाणे परिसरातील ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी DP रस्ते डेव्हलप करावे लागणार आहे। त्या संपूर्णच लोहगावमध्ये बेसिक ज्या सुविधा आहेत, रस्ते, पाणी, ड्रेनेज, लाईट्स, त्या सर्वात जास्त आपल्याला ज्वलंत विषय जे आहेत ते आपल्याला अगदी म्हणजे व्यवस्थित नियोजन करून मार्गी लावायचे आहेत ते विषय। 3 टर्म नगरसेविका राहिलेला आहात। तुमच्या घरासमोरूनच हा जो रस्ता आहे विश्रांतवाडीहून जकात नाक्याकडे जातो, जकात नाक्याकडे जो रस्ता जातो, ॲक्च्युअल तिथं दरवर्षी पाणी साचतं, येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होतो, त्यावर काही खास उपाययोजना तुम्ही करणार आहात? त्यासाठी आहे ना आपण लक्ष्मीनगर सोसायटी त्या ठिकाणी धानोरी गावठाणमध्ये आपण एक मोठी व्यासाची पाण्याची लाईन, पावसाळी लाईन टाकून झालेली आहे आपली आणि त्याच्यावरती येत्या काळामध्ये देखील एक चांगली उपाययोजना करून आपण त्या परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये नियोजन करून की कुठल्याही प्रकारे माझ्या नागरिकांना, जनतेला त्रास होणार नाही, त्या दृष्टिकोनातून आपण 100% काम करणार आहोत। नक्कीच ताई, पुन्हा एकदा तुम्ही विजयाचा चौकार मारल्याबद्दल टाइम्स ऑफ पुणेकडून खूप खूप तुमचं अभिनंदन आणि पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीसाठी आमच्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा। धन्यवाद। आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।